गुड आफ्टरनून. आपण आतापर्यंत दोन ऍसिड बेसच्या थेऱ्या पाहिल्या. एक अरेनियस थेरी ऑफ ऍसिड अँड बेस आणि सेकंड पाहिले आपण ब्रॉन्स्टेड लॉरेन्ज थेरी. आता थर्ड नंबरची आणि व्हेरी इम्पॉर्टंट जे थेरी आहे तिचा ड्रॉबॅक्स नाही आहे सध्या. तो अरेनियस थेरीचे ड्रॉबॅक्स आहेत, ब्रॉन्स्टेड लॉरी थेरीचे सुद्धा ड्रॉबॅक्स आहेत. परंतु जे थेरी ऍक्सेप्ट केली पूर्ण युनिव्हर्सनं ती थेरी आता आपल्याला मांडायची आहे. ती म्हणजे आहे लेविस ऍसिड बेस थेरी. लेविस ऍसिड बेस थेरी. आता व्हॉट इज मीन बाय लेविस ऍसिड बेस थेरी? आपली थर्ड नंबरची थेरी आहे लेविस ऍसिड बेस थेरी. लेविस ऍसिड बेस थेरी. लक्ष द्या. अर्नियसनं काय सांगितलं होतं? अर्नियसनं सांगितलं होतं जर एखाद्या कंपाऊंड पाण्यामध्ये टाकला आपण, जर तो कंपाऊंड H पॉझिटिव्ह आयन्स देत असेल तर तो ऍसिड, आणि जर तो कंपाऊंड OH निगेटिव्ह आयन देत असेल तर तो बेस. पण प्रत्येक सोल्युशन हे पाण्यामध्ये असते असं कशावरून? प्रत्येक सोल्युशन पाण्यामध्ये असते किंवा नसते याचं आपल्याला पूर्णतः सांगता येत नाही. मग काय? मग आता सेकंड मग इथे एक लिमिटेशन झाली. पाण्यामध्ये असलं तरच OH, आणि ज्या कंपाऊंड मध्ये समजा H पॉझिटिव्ह नाही आहे तरी तो बेस म्हणजे ऍसिड आहे, आणि ज्या कंपाऊंड मध्ये OH निगेटिव्ह नाही आहे तरी तो बेस आहे. हे काही ड्रॉबॅक्स त्या थेरीमध्ये आले होते अरेनियसच्या. नंतर लॉरी ब्रॉन्स्टेड. लॉरी ब्रॉन्स्टेड काय म्हणे? लॉरी ब्रॉन्स्टेड म्हणे जो इलेक्ट्रॉन देतो, डोनेट करतो तो ऍसिड, जो प्रोटॉन जो डोनेट करतो तो ऍसिड, प्रोटॉन जो घेतो तो बेस. आता हे थेरी कुठं कुठं प्रूव्ह झाली, कुठं प्रूव्ह झाली. मग आता कसं असते समजा आपण 10व्या वर्गामध्ये पाहिलं होतं की डोबरेनर ट्राइट्स, नंतर न्यूलँड्स ऑक्टेट, नंतर थर्ड नंबरला पाहिलं होतं आपण मेंडेलिव्ह. काय पाहिलं होतं? मेंडेलिव्ह. म्हणजे काय केलं तर समजा आता डोबरेनरनं ट्राइट्स मांडले होते, ते ट्राइट्स कुठं कुठं युज झाले, कुठं कुठं युज झाले, म्हणजे ते ड्रॉबॅक्स आले. मग आता एखाद्या थेरीचे ड्रॉबॅक्स आले म्हणजे एक नवीन थेरी तयार असते. मग पहिली थेरी आपली अरेनियस थेरी, अरेनियसचे ड्रॉबॅक्स आले, मग झाली ब्रॉन्स्टेड लॉरी थेरी. नंतर ब्रॉन्स्टेड लॉरी थेरीवर काही ड्रॉबॅक्स आले, शेवटी आली लेविस ऍसिड बेस थेरी. आता लेविस ऍसिड बेस थेरी काय म्हणते? लेविस बेस ऍसिड बेस थेरी डिपेंड्स अपॉन द नंबर ऑफ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे हे ऍसिड बेस थेरी जे आहे हे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉनवर डिपेंड आहे. कशावर डिपेंड आहे? लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. आता लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे जो ऍटम लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेट करतो तो बेस, जो ऍक्सेप्ट करतो तो ऍसिड, किंवा ज्याच्यावर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट असते तो बेस, ज्याच्यावर नसते तो ऍसिड. अशा प्रकारे ऍसिडची आणि बेसची डेफिनेशन अकॉर्डिंग टू लेविस ऍसिड बेस थेरी हे सांगितलेली आहे. आपण डेफिनेशन देऊ आणि आपल्याला सिद्ध करायचं आहे की व्हाय दॅट अमोनिया इज बेसिक इन नेचर. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे व्हाय अमोनिया आर बेसिक इन नेचर. या क्वेश्चनवर आपल्याला डिस्कस करायचं आहे. आणि सेकंड नंबरचा क्वेश्चन जो आहे तोही डिस्कस करायचा आहे. म्हणजे आपण एकूण 3 क्वेश्चन आज पाहणार आहोत. नंबर फर्स्ट, डेफिनेशन ऑफ ऍसिड, डेफिनेशन ऑफ बेस अकॉर्डिंग टू लेविस. लेविसच्या म्हणण्याप्रमाणे ऍसिड कशाला म्हणायचं, बेस कशाला म्हणायचं. नंतर अमोनिया हा बेसिक का बरं आहे. आणि थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे की अशी कोणती गोष्ट आहे, म्हणजे एक अजून क्वेश्चन पाहायचा आपल्याला, तो इम्पॉर्टंट आहे. असे 3 क्वेश्चन आपल्याला आज पाहायचे आहेत. आता नंबर फर्स्ट, लेविस ऍसिड बेस थेरी पा काय म्हणते. ऍसिडची डेफिनेशन पहा.
लक्ष द्या, ऍसिड. लेविसच्या थिअरीनुसार ऍसिड कशाला म्हणायचं? एनी सबस्टन्स किंवा स्पेसीज any species that accept a share in an electron in an electron pair is called Lewis acid. Base, any species that donate a share in an electron pair is called Lewis base. पालक द्या, अशा प्रकारचा आहे. म्हणजे ऍसिड आणि बेस अकॉर्डिंग टू लेविस, लेविसच्या म्हणण्यानुसार ऍसिड आणि बेस अशा प्रकारचं आहे. आता कॅटायन आर लेविस ऍसिड का बरं आहे? कॅटायन आर लेविस ऍसिड का बरं आहे? कारण कॅटायन हे इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतात. काय करतात? ऍक्सेप्ट. लक्षात आलं? म्हणजे स्पेसीज म्हणजे अशा स्पेसीज दॅट ऍक्सेप्ट म्हणजे घेतात. काय? अ शेअर इन अ इलेक्ट्रॉन पेअर इज कॉल्ड ऍज लेविस ऍसिड. जे इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट करतात म्हणजे ज्यांना दिलेले आहेत, एक जण देते एक जण घेते, ऍक्सेप्ट करतात ते असतात ऍसिड. The compound which accept a lone pair of electron or pair of electron are called as acid. The substance which donate a lone pair of electron are called as base. Simple definition. पुस्तकी वाचल्यापेक्षा की any species that accept a share in an electron pair is called as Lewis acid. म्हणजे शेअर केलेल्या इलेक्ट्रॉन पेअर्स ऍक्सेप्ट करणाऱ्या स्पेसीज, कोणतरी शेअर केलेल्या इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट करणाऱ्या स्पेसीज त्याला म्हणतात ऍसिड. त्याला काय म्हणतात? ऍसिड. आणि बेस म्हणजे एनी स्पेसीज दॅट डोनेट अ शेअर इन अन इलेक्ट्रॉन पेअर इज कॉल्ड ऍज लेविस बेस. लेविसचा एल मोठा कळत असं म्हणजे इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट करणाऱ्या स्पेसीज काय आहेत? ऍसिड. इलेक्ट्रॉन डोनेट करणाऱ्या स्पेसीज काय आहेत? बेस. प्रश्न तुम्हाला विचारला आहे की व्हाय कॅटायन आर ऍसिड. तर डेफिनेशन आपण घ्यायचा, कॅटायन ऍक्सेप्ट अ पेअर ऑफ शेअर इलेक्ट्रॉन. म्हणजे कॅटायन जो आहे हा ऍक्सेप्ट करते पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आणि म्हणून तो काय आहे? ऍसिड आहे. म्हणून तो काय आहे? ऍसिड. पहा हा प्रश्न तुम्हाला येणार एक्सरसाइज मध्ये असणार तर लिजा
की कॅटायन काय करते, ऍक्सेप्ट करते इलेक्ट्रॉन पेअर, म्हणून तो ऍसिड आहे. आणि एनायन डोनेट करते लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, म्हणून तो काय आहे, बेस आहे. आता पहा, आपल्याला प्रश्न पाहायचा आहे why ammonia is basic in nature. म्हणजे अमोनिया हा बेसिक इन नेचर का आहे. व्हाय अमोनिया आर बेसिक इन नेचर, पहिले लिहून घेऊया आणि मग एक्सप्लेन करू. हा, नंबर फर्स्ट पॉइंट, according to Lewis, an acid is a substance which can accept an electron pair. In AlCl3, molecule the octet of Al is incomplete. Therefore, here octet here is complete. Therefore, it can accept an electron pair in complete its octet. Hence, AlCl3 act as acid and AlCl3 act as an acid. Number second, according to Lewis, base is a substance which can donate an electron pair. It can donate an electron pair. In ammonia, that is NH3 molecule,
लक्ष द्या आता. 2 प्रश्न होते आपल्याला, ते आपण एका प्रश्नामध्ये कन्व्हर्शन केलं होतं त्याचं. पहा काय आहे प्रश्न, कोणते होते आणि काय होतं पहा. अकॉर्डिंग टू अमोनिया, पहा व्हाय अमोनिया इज बेसिक इन नेचर अँड इज AlCl3 act as an acid. पहा अकॉर्डिंग टू लेविस an acid is a substance which can accept the electron pair. म्हणजे ऍसिडच्या डेफिनेशन नुसार जो सबस्टन्स इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट करते तो असते ऍसिड, आणि जो कंपाऊंड इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करते तो असते बेस. मग लेविस बेस कोण आहे? अमोनिया. का बरं? नायट्रोजन कंटेनिंग लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन दॅट लोन पेअर टू डोनेट. नायट्रोजन ऍटम लोन पेअर इलेक्ट्रॉन डोनेट करू शकते, म्हणून तो काय NH3 इज अ बेस. AlCl3 चा ऑक्टेट कम्प्लीट आहे, तो काय करणार? ऍक्सेप्ट करणार काय? लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. मग जो लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करते तो असते ऍसिड, आणि जो लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेट करते तो असते बेस. तुम्हाला जेई किंवा नीट मध्ये हा प्रश्न विचारला जातो की व्हाय अमोनिया आर बेसिक इन नेचर, बिकॉज ऑफ लेविस ऍसिड बेस थिअरी. नायट्रोजन कंटेनिंग one lone pair of electron, and therefore that electron pair is donated, and therefore that substance is a Lewis base, आणि AlCl3 is a Lewis acid. हे दोन आहेत. एका क्वेश्चन 2 क्वेश्चन आहेत आणि सोपे सिंपल क्वेश्चन आहेत ते. पहा पहिले आपण ऍसिड डेफिनेशन पाहिली. ऍसिडचे डिसीज जे इलेक्ट्रॉन काय करतात? इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट करतात त्याला आपण ऍसिड म्हणतो. ज्या डोनेट करतात त्याला आपण बेस म्हणतो. नायट्रोजन जो आहे, नायट्रोजन हा डोनेट करते म्हणून तो बेस आहे. अल्युमिनियम जो आहे तो ऍक्सेप्ट करते म्हणून तो काय आहे? ऍसिड. अशा प्रकारे ऍसिड बेस कन्सेप्ट आहे. ऍसिड बेस कन्सेप्ट लेविस नुसार पहा. पहिले अरेनियस आला होता. अरेनियस काय म्हणे? अरेनियस म्हणे की जो कंपाऊंड H पॉझिटिव्ह आयन आणि OH निगेटिव्ह आयन देते इन अ सोल्युशन इज कॉल्ड. OH पॉझिटिव्ह देणारा ऍसिड असते आणि OH निगेटिव्ह देणारा काय असते? बेस असते. नंतर ब्रॉन्स्टेड लॉरी आला होता. ब्रॉन्स्टेड काय म्हणे की जो प्रोटॉन देते तो ऍसिड, जो प्रोटॉन घेते तो बेस. आता 3 नंबरचा आला लेविस ऍसिड बेस. जो लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन देतो तो बेस, आणि जो लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन घेतो तो ऍसिड. म्हणजे अशा प्रकारचा कंटेंट हा याच्यामध्ये आहे. एकूण आज आपण 4 कन्सेप्ट पाहिले. पहा ऍसिडची डेफिनेशन, बेसची डेफिनेशन, नंतर अमोनिया एकदम इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा. अमोनिया इज बेसिक इन नेचर आणि AlCl3 ऍक्ट एज अ ऍसिड. हा जो इम्पॉर्टंट कंटेंट आहे हा आपल्याला जेई किंवा नीट साठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे फॉर 3 मार्क्स, आणि 2 मार्क्स साठी हा आहे स्टेट बोर्ड. अशा प्रकारे आपण आज खूप महत्वाचा टॉपिक पाहिला, तो म्हणजे लेविस ऍसिड बेस थिअरी. आता याच्या पुढचा टॉपिक जो आहे तो आपण उद्याला चांगल्या पद्धतीनं पाहू. कारण कसं आहे, आता आपले 3 थिअरी झालेले आहेत. आता आपण वॉटर का बरं बेस आहे ते पूर्णतः चांगल्या पद्धतीनं पाहणार आहोत. वॉटर बेस कसा आहे ते चांगल्या पद्धतीनं आपण पाहणार आहोत. ते आपण उद्या पाहू आणि उद्या हे डबल रिपीट करू आपण. ओके बर.